श्री राम. संत हे भगवंताची आठवण देण्याचं कार्य करत असतात. ज्याला सत्याचं ज्ञान झालं तो सर्वज्ञ बनला आणि जे या सत्याला धरून राहतात तेच संत. संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात, परंतु आपला अभिमान आड येतो आणि आपण संतांना नावं ठेवतो. एक जण संतांना उद्देशून म्हणाला, तुम्ही आमचं नुकसान करता. अपकार करणाऱ्यावरही उपकार करायला सांगून आम्हाला मेषपात्र करता. वास्तविक आपल्या संतांनी कर्मांचा ढीग पाडलाय, पण यांच्या आणि आपल्या कर्मांमध्ये फरक आहे. राम करता या भावनेनं त्यांनी कर्म केलं आणि मीपणाने आपण करतो, म्हणून कर्म आपल्याला बंधनकारक बनतं. संतांची कामगिरी कुणालाही दिसत नाही आणि आमची फक्त दिसण्यापुरतीच असते, त्यामुळे ती पुरी पडत नाही. एखादा पुष्कळ ज्ञानी झाला, पण ते ज्ञान जर वृत्तीत उतरलं नाही तर त्याचा काय उपयोग? जगाचं खरं स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळ्यात सापडला नाही त्याच्याकडे जावं. तो साक्षीत्वाने राहून जगापासून अलिप्त राहतो. कर्म करूनही तो अलिप्त राहतो, आपण मात्र सुखदुःखात गुरफटून जातो. संतांचं अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्यांची शिव्यांची भाषा सुद्धा न बोचणारी, किंबहुना आशीर्वाद रूपच ठरते. सत्पुरुष काही विद्वान नसतात. अतिविद्वान मनुष्य कोणी सत्पुरुष झालेला ऐकिवात नाही. कोणी 8व्या वर्षीच घरातून निघून जातो, तर कोणी लग्नातून पळून जातं, तर कुणाला लिहिता वाचताही येत नाही. असे लोक सत्पुरुष झालेले आढळतात. संतांनी देह सोडल्यावर सुद्धा लोकांना त्यांचं अस्तित्व भासतं. लहान मूल बाहेर खेळत असतं, परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन तिच्याकडे धावतं. याचा अर्थ असा की मुलाला आईचं सूक्ष्म स्मरण सतत असतं. तसा भगवंताचा चटका, तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव, तशी त्याची निष्ठा आपल्या जवळ पाहिजे. भगवंताची अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो. त्या स्थितीत त्याला कुणी संत भेटला की तो निवांत होतो. संत हे खरोखरच आईसारखे आहेत. ते आपल्याला भगवंताची आठवण देण्याचं कार्य करतात. सर्व जगावर संतांचे उपकार आहेत. त्यांनी परमात्म्याला सगुणात आणलं आणि तो आपल्याला सुसेव्य केला. परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपं साधन दिलं. एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी असे सोपे सद्ग्रंथ निर्माण केले आणि यथाशक्ती अन्नदान करणं हेच कलियुगात उत्तम साधन आहे असंही सांगितलं. या 4 गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न ज्याने केला त्याला काहीही कधीच कमी पडणार नाही. नेहमी समाधानच राहील. श्री राम.